ले फोनची बॅटरी बिटी काय ना काय झालं काय मिसाल याला एवढं नेट चालू केलं की झालं खराब काय डोकं चालत नाही एखादं घेऊन टाकावला राहता दुसरा ते व्हिडिओमुळेच खराब हो राहिला आणि काच काय नेट चालून गेली बॅटरी खराब हो कधी पडला होता गड्या तुटला खालून काय हो समा भाऊजी हां एकटेच बसले मग काय करते वहिनी आता काय चाललंय कोणाला बरं घेऊन बसावा का? कोणाला घेऊन बसवा आम्ही आहे की बसायला ते आहे ना काय चाललंय आज तर लय छान दिसतंय हो हां टी शर्ट लय भारी दिसते तुमच्यावर टी शर्ट काय आता घालाव मग आता काय करते नाही खरंच मस्त दिसतंय छान दिसतंय का मुळात तुम्ही दिसायला छान आहे काय होत करतोय खरंच ना चाहायला माझी बायको नुसती नाव ठेवत राहते मला हा हा ती म्हणते ना तुम्हाला अक्कलच नाही आणि तुम्हाला कपडेच घेता येते नाही आणि तुम्हाला हेच जमत नाही तुम्हाला तेच जमत नाही तुमच्या बायकोलाच अक्कल नाहीये हा ते म्हणजे असं वाईट नका वाटू देऊ एवढं मस्त माणसाला नाव ठेवते लय नाव ठेवती सकाळी उठल्यापासून आहे ना तुमचं हेच तसं तुमचं तेच तसं म्हणलं बाई तू लग्न काल केलं माझ्याशी आणि मला खरं ना बाई माणसाला येतच नाही बहिणी हा मला ती अजिबात आवडत नाही पण बाई इंटरेस्ट नाही माणूस म्हणजे म्हणजे मला आवडतच नाही बाई माणूस आवडत नाही हा का बरं आम्ही आवडणार नाही का तुम्हाला नाही तुम्ही दिसायला तसं भारी बरं का बहिणी तुम्ही दिसायला मस्त मस्त मग हो भारी तुम्ही तुम्हाला सांगू का सोना भाऊजी मी बऱ्याच दिवस तुम्हाला एक प्रश्न विचारणार होते हा विचारा प्रश्न म्हटलं ना प्रश्न म्हणजे असं विचारणार होते खरंच तुम्ही खरंच लय स्मार्ट दिसता मला हेच सांगायचं होतं तुम्हाला हा का हा मग अजून खरंच खरंच ना अच्छा नाही तसं बहिणी दिसेल तुम्ही बी लय भारी बरं का तुमच्यापेक्षा कमीच आहे पण नाही नाही तुम्ही लय भारी मी तुम्हाला सूट होते का हा? सूट होते होते का मला म्हणजे हा जवळ उभं राहून पाहावं लागेल हा दिसतं बरं का होऊन जाशील पण माझं लग्न व्हायला बहिणी माझं पण लग्न झालंय हा तुमचं लग्न झालं हा तुमच्या नवरा बाहेर आहे नाही का हा बरं तुम्हाला लय आठवण येतात का बहिणी हा आठवण येते मग आठवण येणार नाही हा, मग तुम्ही काय फोन करत असेल ना हा फोनवर व्हिडिओ कॉलवरच बोलते फोनवरती होतं हा बोलतो ना असं बरं आहे पण मग मग आता शेवटी कसं माणूस जवळच पाहिजे ना असं सुखा दुखातो आता तुम्हाला काय द्या. सांगायची गरज नाही हो ना हा ते आहे म्हणा बरं मग मग काय आता सहज आले ते का नाही तुम्ही दिसले होते बरेच दिवस चाललं होतं म्हटलं समा भाऊजी बोलावं काय म्हणते दिसले पाठला करत येतात काय नाही हो पाठला करत नव्हते पण योगा समजा काय लाजायचं त्याच्यामध्ये बोलून टाकायचे बिंदास बोलू का समा भाऊजी मला तुम्ही खरंच लय आवडता हा आवडतं म्हणजे असं हा मग तसं मी सगळ्यात आवडतो मा पोरला तर आवडतो मी नाही तसं नाही हो मग? असं आवडता म्हणजे असं असं म्हणजे असं आवडतं का कळालं का हा कळलं काय नाही आता मला बाईक आहे ना तिला लक्ष ठेवते हा 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 काही रिकामटे तिने पाहिलं बिलं ना तर काही ती भांडेल रिकामटे बांधली होती मलाही नाही आवडत मला कसं भांडण मिळतं नाही आवडत असं आहे हा तसं तुला कुठे काय माहिती होणार आहे हा तिला नाही माहिती होणार म्हणा मग मग ते तुम्हाला बोललं ना मला बायचं फक्त ना असं नॉर्मल लांबून पाहायला आवडतं ते जास्त जवळ गेलं का मला त्रास होऊन जातो दादा भाऊ तुम्ही तर शेवटी नाराजच केला आम्हाला नाही नाराज काही नाही मग काही नाही तसं तुम्हाला मी आवडतं ना काय तुम्ही कधी बोला ना कधी मला येईन मी चहा पाणी घेऊन जाईल ना कधी बोला तुम्ही ठीक आहे चालेल येऊ का मग हा या नाही वहिनी काय होतं कडे वहिनीच्या मनामध्ये नेमकं मी लय आवडतो नाही कडे वेगळंच काहीतरी होतं बरं का नको भाऊ आईला कुठं बाबा पस्ता करून घ्यायचं मागं पाहू राहिली आता कोण भेटत काय रे कमळे काय हो काला फोन केला पण लईच लवकर आले तुम्ही टायमावर मग आता तो फोन करू मला दमले का खरंच हां खरंच दम नाही निघला जेवता अर्ध जेवण हात बांड सरकावून लगेच आलो म्हणून कमळे ना काय आलो मला आगत करून फोन केला एवढा अरे बापरे खरंच मानावं लागेल तुम्हाला कारण की मी फोन केला आणि लगेच तुम्ही पळत आले पळत माझी कलिजा काढून देईन तुझ्या पुढे डायरेक्ट खरंच कलिजा मागितलं ना लगेच आणि चाकू लगेच कापून देऊ आता माहिती तू तुझ्या करता काय म्हणून नाही खरंच एवढं जीव आहे का तुमचा अति प्रेम मी जे म्हणेल ते कराल तुम्ही पार मशीन ते पहा बरं फक्त मला धोका देता कामाने तुम्हाला असं वाटतं की मी धोका दिल म्हणून नाही तसं तर वाटत नाही म्हणूच तर नाही तर बाकीचं तर मग बाकीचं आपलं सगळं डोक्याच्या बाहेर जायली बरं ऐका ना मग 50,000 रुपये द्या ना 50 हा देते ना लय लय म्हणजे लय 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 अर्जंट काम आहे नाही दे ना 50 काय एवढं घेऊन बसली लगेच टाका बरं फोन पेलं टाकून ना काय तुला विश्वास नाही का मावर तुम्हाला विश्वास नाही का मावर
नाही तू विश्वास आहे म्हणून तर आलो. तुला जेव्हा फोन आला ना फोन, हा हा मी आधी दोन्ही कानं चिमकुडे घेतले म्हणलं मी झोपायचं का जागा आहे मला पाहू दे. हा हा चिमखोडा आलं म्हणलं जागा आहे. मग वर पाहिलं म्हणलं सूर्य इकून उगावला का इकून उगावला. हा हा बी कुठून म्हणलं मग खरं असं. मी आता विश्वास ठेवला ना तुमच्यावर. तुम्ही जेवता आले म्हणून अर्धा- मग तुम्ही माझ्यावर विश्वास काहून नाही ठेवत? अर्धा तास मोबाईलचीच मुक्की घेत होतो, अर्धा तास मोबाईलचीच मुक्की घेत होतो. कारण मोबाईलमध्ये माझा फोन आला ना, लय आनंद पेटला मला लय आनंद पेटला. नशिबानच भेटले पण तुम्ही मला. नाही नाही मी नाही नशिबाने भेटलो, तू मला नशिबाना फोन केला. हां बरं टाका ना 50,000 रुपये. त्या मागं तू एवढा नंबर माग तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. काय तुम्ही 50,000 रुपये टाका, मग तुम्हाला मस्त लगेच सरप्राईज देते. अकाउंट टाकीन मी. 51 हां नाही 50च बस झाले. नंबर तोच आहे ना, हा फोन पे तो चालू आहे ना. हा तेच. 52,000 रुपये टाकले तुम्ही तर. तुझ्या का आता काय. नाही आता मानलं बरं का तुम्हाला, खरंच मानलं. अगं तू मला रोजच्या 52 मला टाकी तर रोजच्या 52 टाकी जाईल ती एक किरकोळ आहे. नाही एवढं नाही लागत अहो फक्त मला. एक खिसाचा जाट टाकला, फक्त एकच खिसाचा जाटकाची बात आहे. हा ना. दुसरा खिसाचा जाट कावला ना मोठा खिसा तर तुझ्या मोबाईलमध्ये पैसे मावायचे. मी फक्त मन पाहिलं तुमचं, म्हणलं पाहू आता हे खरं जेवता तर आले तुम्ही 50,000 रुपये टाकतात का नाही, पण तुम्ही 52,000 रुपये टाकले. विश्वास पाडला का नाही. हा बरं ऐका मग आता मी जाते घरी, तुम्ही या घरी हा कोण घरी. नवरा खरं नवरात नाही तुला. नवरा मला तुम्हाला माहित नाही कुठे जायला तर. येता का मग घरी? लगेच नाही लगेच नाही, मी जाते पहिले मग तुम्ही या. मला फोन कसे ना आता फोन कशाला करू? किती वाजता येऊ किती वाजता येऊ. आता तासाभरात या. बरं हा मी गेल्यावर तुम्ही या. एक तासाभरात ना हा गाड्या पटापटा पळायला पाहिजे पुढं निधन ना. या मग हा. आवलं मी पटकन मिळत तू. हो हो बरं मी काय आणतो, मी आलोय, हा. मला पैसे लागत. पैसे? हां कोणते पैसे? तुला दिले ते मला दिले होते ते पैसे कामाचेच दिले होते ना. पण मग एवढे का. एवढे का? आणि मग माझ्याकडे कोणते पैसे घ्यायचे नाहीये. हां मी 2 लाख काम झालं, दिले. विषय संपला. 2 लाख दिले मी. मग 2 लाख दिले तर आणि मग मला घरी मला खायची पंचायत झाली माहिती का. मग मी काय करू त्याला? हा. पहिले कळालं नाही का? मग एवढे पैसे घ्यायचे काय. एवढे पैसे कशाचे घेतले मला ते नको. मला बाकीचं नाही सांगायचं. पैसे दिले मी म्हणजे काम संपलं, पैसे संपले. मला पैसे लागतील. कसं मी काय तस- पैसे लागतील? मी तसं जाणारच नाही पैसे घेतल्याशिवाय. नको जाऊ राहत, हां. काय फरक नाही पडत मला. हां, राहू बरोबर. शकतो. तो मला फार बरबाद करून टाकली माहिती का. मी बरबाद हां. केलं? मग तू तर सारखे फोन करत होता तर मला हां. मजा वाटत होती तुला. कायच फोन पैसे दे मावाला चल. चल धक 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 जाय. नाही पैसे दे. चल धक, मी तुला ओळखत नाही. हा ओळखत नाही नाही. ओळखत. मी बाबराव आहे बाबराव. आले का हा बाबूराव आहे? हा काय रे? काय ले बाय हा? बाहेर लेक सत शिकलं. अरे बा थांब ना, मला माहिती पैसे घेऊ दे. पैसे मागून करू राहिला, याचा काही 1 रुपया नाही बरं का माझ्याकडं. रिकामा पैसे मागू राहिला. ए, कमाल मानवरा का म्हणजे बाहेर गावी राहतो म्हणून तू काही मला धमकी देशील का? ए, तू काय बाहेर नाव का तरी. अरे खरंच रे मावाला 2 लाख रुपये. हा 2 लाख रुपये कधी देईल? 2 लाख रुपये? म्हणजे 2 लाख रुपये दिले असते मी घर बांधलं असतं, असे पितपत्र थोडी राहिले असते. किती पैसे हा फेकू का 1 रुपया बी नाहीये द्यायचा. हा, दे, कसा दे, फेकसाल? दे. फेकू द्या तोंड पैसे. अरे काय गरज नाहीये, हा काही गरज नाही. मी ओळखत नाही यायला. ते मग कसं काय द्यायचं तुला पैसे कसं काय द्यायचे रे. ओळखत नाही. नाही ओळखत. विसरली काय सरले? विसरली. काय सरले? मी तर पैसे- ओळखतच नाही तर. पैसे घेऊन शेजारी म्हणल्यावर कोणी ओळखतं? ऐ, जा कर काम. 6 महिने झाले. 6 महिने त्या ओळखीला पैसे देऊन. तिचा कारभार सगळं मी पाहून ए, राहिलो. तू शुक्र करू नका. तिचा कारभार हा तू पाहतो. सगळं पाय बाबा. हा. मला काय करायचंय. हा, मी ना ताकाने पळले दूध फुकत पैसे आहे पैसे आहे म्हणले ना. हा. आता तुझ्या तोंड फेकू मला तिथं ती म्हणते पैसे नाही. मग तू आरोप करायला आरोप हा का खोटे आरोप करायला. हा आरोप कर राहिला. तुला काय ते- वाटलं मानवर तुला जिरवायचे. चांगले माणसं आहे ना. तुला जिरवायचे मावाले पैसे. तुला जिरवायचे? द्यायचे नाही मावाले. हा. तू काय बी म्हण आता, तू हा. काय बी म्हणशील कारण बस, 2 लाख हा. रुपयासाठी 2 लाख रुपये सपन्यात पागल झाला यार पागल. मग त्याला गचक लुटलं का मला लुटलं. काय नाही लुटलं, सपन हा. पडलं काय तुला? लुटलं तो. लोक बाबा इथं भनभन करून रिकामा इज्जत घालून अंडरपॅन्ट घ्यायला पैसे राहिले नाही. हा, बरे नाही राहिले तर. तिकडे लोक गोळा होतील. हा. मी काल आलोय जे लोक तू काल आलाय मा काम होती. काय. आता काय काम असेल काय तुला सांगायचं? आमचे काम तुला कशाला सांगायचे? तुला तर ओळख म्हणजे आता मला सोडलं
आता 1000 तू लागणार. शिल्लक बोल नकोय बाया, तू शिल्लक बोल नको. तुला चांगलं सांगू राहिले मी. तोंडातले शब्द तोंडात ठेवू. मुख्य होय बाय डाक डाक होय. पागल झाला. याला स्वप्नच पडलं वाटतंय रातच्या 2 लाख रुपये हरवले म्हणून आहे ना. त्यांना हरवले तू आवाज सुटला हा मी काय स्वप्नात दिसते का त्याला? काय येडं ते हा ना जरा वेगळंच आहे. फेकू का ते पैसे का नको तू कशाला काय करायचं संबंधच नाही. त्या स्वप्न पडेल स्वप्नात एकदा घालाय तो. हा मला नाही ते खरंच गेला त्यांना लगेच फेकतो पण 1 रुपया पण नाही गेलो. तो तर येडं दिसला ना येडं दिसला हा तर मी त्याच्या तगडे मग काढलं सुरू राहणार नाही शेरप्या हा आला का तू डबल इथं? तू नादाला नको लागू. कोणच्या तुला ठेवल्या एकच सांगतो माल नाही, तू काय करशील माल नाही या बाईचा. का बरं? मागच काय नांदायला लागत? मला नवरा नाही का? मला नवरा नाही का? पोरं उकळू खाल्लंय. हा? उकळून खाल्लं म्हणे. उकळू पार. मग मी काय आज नाही मला सगळं फसशील तू कळत फसशील. मला सगळं कळत आहे लेकरं बाळाची पाठी तवा. शिल्लक बोलायचं नाही बरं का? हा. मी त्या क्षेत्रातून निघून जायले भाऊ मला माहिती समजा तुला कपडे सुद्धा नाही राहणार घालायला. बायांचं काय दुःख आहे ना ते मला समजून जाते सगळं 2000चा ड्रेस घेते मी उद्या तुम्हाला 2000चा. अच्छा. हा. बरं. 2000चा मला घेते. घेणार आहे पैसे मी बरी पठा हा, मग माझ पैसेच घेणार आहे ना. कोणते तुझे पैसे कोणते पैसे? तुला कपडे कोणते पैसे याची बोर्डात हात घाला. याची बोर्ड चालू बोर्डात हात घाला. हा 50,000 मी दिले लगेच दिले पण. हा आणि अजून काही ना हा, किती पैसे दोघं सगळे? हा? पैसे किती दोघं? माग आहे तरी एखाद्या कोटीच्या पुढे आहे काहून? पैसे? 100 कोटी काहून? तुला बी अवस्था आहे बघ. हा तेवढे संपे परत. हा तुला सांग तुला कोणची ना तुला बी भेव नसता आपण तर तिचं वावर इकलं नाही ना म्हणून. ते वावर इकलं असतं तर तुला बी भेव नसता. हा, तेच आहे होतं भावाला. आणि ना 25 बिघे जमीन आहे ना हा. हिच्या करताना तेवढं ठोकाय बी येणार नाही मी म्हणजे 1 कोटी 25 रुपये का? हा मग झालं तू आयुष्य. आपला नाद करणं सोपं नाही तो एवढं. आयुष्य इकडेच संपलं हा म्हणायचं. मग मला काय करायचं हा, बरोबर. बायका पोराला काही. हा? बायका बोर दिले तू नको का विचार करू. तुझा दिले. तुझा टाइमपास नको करू. जाय जाय. हा का? हा मला हिच्या पुढे बायका बोर काही समजत नाही हा. हा मी आता इडच राहणार बरं, इडच बरं, चांगलं चांगलं. हा बरं बरं. फक्त रडत नको येऊ महाग. आता आहे ना का तू स्वामी बरं रेल्डर का? हा? रडत नको येऊ महाग. उद्या परवा पाय उद्या परवा परत बसशे बाबराव तू सांगितलं ना तेव्हाच ऐकायला लागलो बघा तेव्हा. तू रडू नको फक्त 5000चे कपडे घेतल्यावर. आता तू रडशील मी हे करायचं गोष्ट म्हणून तू रडशील तुला आठवण नाही येते बाबा, मी वाटलं कदा कदा असतो आता काय करतो. काय करतो अरे काय बोलतो? हा की 8 दिवसाला पाहिजे असं ऐकायचं ना. काय मस्त असतो ते वाढणार 8 खेळासारखं. दिवसाला तुला आहे ना तुझी वाकून चालतील तुला व्यवस्थित डाग करणार मी डाग नाही नाही मला एवढं दागिन्याची काय गरज हा नाही. तू जीवन मार्काचं आहे ना थोडे हलकेच करून तुला दागिने आणि दागिने मोठे हलके करायचे कारण अर्धा 1 किलोचं तुला एखादं जर गाठलं केलं तर तुला चालतं नाही वाकून चालशील जाईल मी मानात मोडून हा नाही मी चहा ठेवू का मस्त? छान आहे आपल्याला हॉटेल विचारायला पाहिजे असं नाही नाही मी मग आता चहा सगळं पार्सल येणार आपल्या घरी घरपोच हा का? हॉटेलवाल्यावर फोन केला ना तो तुम्ही चहा पाठवून दे त्याला काय 10 रुपयाचा चहा द्यायला 150 रुपये देईन चहा घरपोच नाही आता हॉटेलचं नाही खायचं. मी हातान बनवून देत जाईल. हा तरी खाई नका हा मग हो हो. बरं हो खरी एक लक्षात आलं काय आलं आता? चल ना तू तुला दागिने बरोबर घेऊन आपण आता तुम्ही एक काम करा ना ऑनलाईन हे करून घ्या ना. पण तुझ्या हाताला पसंती करायला लागलं तुला नाही तुमची पसंती नाही आणि ते पसंत. पैसे तुझ्या नावावर करून घ्या आखी मला 1 रुपया नको मानावर चालेल चालेल. काय प्रॉब्लेम. हा एक काम करा मग तुम्ही बुकिंग करून घ्या दागिने. अगं ते पैसे ट्रान्सफर करायला लागतील ना बरं ठीक आहे चला. बँकेत जावं लागणार आपल्याला हा हा चला. भाई झालं माझं एकदाचं काम. पैसेही नावावर झाले दागदागी नाही झाला. आता टेन्शनच नाही. आता टेन्शनच नाही. बसते ना. कमळे काय मी आलो कशाला आले? काल मी येतं का कशाला आले? म्हणजे बाहेर निघा. का? बाहेर निघायचं. का बरं इथं थांबायचं नाही. कुठं थांबायचं इथं? मग आता काय ठेवले मी सगळे पैसे अडके तुझ्या नावावर करून दिले मग आता तुला काय अपेक्षा आहे आता झालंय मग काम. आणि माझं मला काय माहिती. मी आता इकडेच राहणार आहे ना कुठं मग तू आपली बोली काय आहे? काय बोलली? सगळं मानावर करून नाही मला मागायला काहीच आठवत नाहीये. परत इथं यायचं नाही. मी तुम्हाला ओळखत नाही. कोण आहे तुम्ही? शिरपतराव शिरपतराव. हा तो मित्र नाही आठवत नाही मला. जा हा बाहेर. अगं मी पैसे दिले तुला कमळे कोणते पैसे? तुला आगे बँकेतले पैसे तुझ्या नावावर करून दिले तुला दागिने घेऊन दिले त्या दिवशी तुला 52,000 रुपये टाकून दिले मला बाकीचं काय सांगायचं? मला काय आठवते का? नाही आठवत. काहीच आठवत नाही मला. परत इथे यायचं नाही. निघायचं बाहेर. निघ नाही, बाहेर. असं- बाहेर निघ. निघ ए, बाहेर. बाई गचणी दिली का? बाहेर निघ. निघ
ला कुठून आबुदी आली मला. कुशाल त्या बाईच्या जाळ्यात सापडलं. पूर्ण लुटलं मला पूर्ण. आणि पैसे मागायला गेलो तर ती म्हणा कायचे पैसे. हां कसं कोणी करू नये बाबा हो. काय रे शेरप्या काय घालायला हातला बसलाय. काय नाही. काय झालं म्हणजे जिरावली काय तवाली. काय रे काय झालं. तो झालं तस मा झालं. हां बरं बरं. तुला जर सांगून जर फरक पडला नाही. हां मी फसलेलो होतो तेव्हा त्या पैसे आणायला गेलो होतो तेव्हा तू तिला आला तेव्हा तुला म्हटलं अरे बाईच्या नादी नको लागू. तुझा आहे म्हणा बाबा तुझा आहे. मा काय 1 कोटी आहे आणि किती 25 बिघे 25 एकर क्षेत्र आहे. मला का तिचं नाव करायचं. घेतलं का दिलं नाव करू नका. गाडो ना काय केलं की पैसे नावावर करून दिले. बस बस रे पठ्ठ्या. मी एवढं स्वप्न होतं मागं पैसे पडेल होते पण मी ना कुठं 10,000 दे कधी 50,000 दे कधी 20,000 दे असे देत राहिलो. पण वर्षभर थांबलो पण 2 लाख रुपये झाले तिच्याकडं माहिती आहे का. म्हणून मी मागायला आलो पैसे. ती मला म्हणा परत देते म्हणा तुमचे. मी तुझं नाही ऐकलं बाबूराव. तो ऐकायला लागतो मावाला. तुला आधी चटका बसला होता. अरे बायकोला कधी तो साडी घेतली नाही. पोराला कधी 10 रुपये हातात दिले नाही. अरे बायको वर काढून दिले सगळ्याच्यामुळं. बस जिरली ना आता. आता येईल का बायको. बस बरं आहे. आता देवळात बस जाऊन टाळ्या वाजत बसावं. हां बायची जाते नाही स्वतःत. हो म्हणून या करता नाही ना भाऊ. कधी पण आपल्या काय आहे ना ते कधी बाईला दाखवायचं नाही राहत. जाळापासून लांब असावं म्हणे. हो लोकांची. आग आहे आग. आगीपासून कधी लांब राहावा. आपणच मूर्ख रे. माणूस आहे ना बाळवतो पण बाई माणसाला बरोबर का जाळ्यात ओढीत राहते. बायका आयडा राहते तसं दाद्या का नाही आयडा राहत. दादे माणूस बघ बघ बोलून जातो. अरे लई पै पै करून मी परपंच सुधरावला रे. हां बायला ना आता. हम्म. अरे लोक पार खोरी झाले खोरी. जीवाला मी वडा नाही हा. खाला. आखे पैसा सुंदरले. बरं बरं. अरे तू लय चूक केली लय चूक केली. एका महिन्यात चंदन लावला खमाला. काय नाही हे फक्त लालूच राहते थोड्या दिवस राहते. इस्त्याजवळ गेलं तूप म्हणजे मग ते पगळतं बरोबर ना. खरे खरे हे असंच झालं गमती. तू इस्त्याजवळ गेला आणि पगळला. लय पगड थोडा म्हणून कधी पण भाऊ बाया भरोसा ठेवायचं नाही. बाया का नुसतं तापल्याच नाही राहती. त्यांच्या मागे 17 जण राहते. त्या कळून देते का आपल्याला. आणि हा आपली आपण बायको काय म्हणतो आपली आपली बायको आपली बाई कधीच बाहेरची बाई कधीच आपली राहत नाही. एकदा ठेव बायको ती बायको असते. खरं ही फक्त फायद्यापुरती राहते. डोक्यात माझा उजळ पडला. बाहेरची बाई काय राहते. बरं तिच्या काय लेखी नाही ना आपली. हा तिच्यावर केस करता येईना. काय काय पुरावा आहे. करता येईना. काय पुरावा आहे आपल्याकडं. पैसे घेऊन बसले. आणि मग अरे गचंडी धरून लोटलं रे मला. लोटील नाही तर काय करेल. मला म्हणून परत या उमरात पाय द्यायचा नाही. धंदे झाले बायाचे आता भाऊ. धंदे झाले आता ये गोष्टी. फसवायचे माणसं पैसा लुटायचा जोवर फायदा आहे तोवर ठेवायचा. बरं मी काय बस म्हणतो, तर झालं ते झालं ते तेरे चूप आणि मेरे चूप गावात तरी कोणाला कळू आता नको. कोणाला काय म्हणू नका. काही आहे का प्यापुरती आहे का काय आता. काय दारू पाण्याला ठेवले नाही काही. 150 रुपये खिशात. 150 आहे का. मग चल 150 येऊ. बरं जाय तू मा बायको तरी घेऊन ये बाबा. पाहू नंतर पाहू आधी 1 क्वार्टर पिऊ. आज 150 आहे ना. 150 चल 150 घेऊ क्वार्टर पिऊन म्हणजे टेन्शन मध्ये नाही राहायचं. 100 क्वार्टर पेव हा आणि 50चे अंडा बुर्जी खाऊ. वडे खाऊ. आता अंडापूरचे नाही पैसे तेवढे. 50 रुपये दिल ना. अरे कोटीचा बालक बरबाद झाला तर काय सांगायचं. मग आता करतो का आता. चल